तर आज आपण बनवणार आहोत मिरची मसाला। त्यासाठी मी इथे लसण, अद्रकचा तुकडा, कांदा, टोमॅटो घेतले, त्याचा छान पेस्ट करून घ्यायचे आणि मिरच्या अशा प्रकारे कट करून घ्यायच्यात आणि त्या पॅन मध्ये छान भाजून घ्यायच्यात थोडंसं तेल टाकून। छान भाजल्या की 1-5 मिनिटं त्याच्यावरती आपण झाकण ठेवून घेऊ, म्हणजे त्या नरम होतील थोडे। तर तोपर्यंत आपण इथे मसाला तयार करून घेऊया। इथे मी दही घेतले, त्यात टाकलाय गरम मसाला, हळद, धना पावडर, मीठ आणि लाल तिखट। हे सगळं छान असं मिश्रण एकत्र करून घ्यायचंय। त्यानंतर 1 चमचा बेसन पीठ टाकून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। पॅन तापत ठेवला, त्यात टाकले मोहरी, जिरं आणि कांदा टोमॅटोचं पेस्ट टाकले मी, ते पण छान फ्राय करून घ्यायचंय। ते छान फ्राय झालं की त्यानंतर टाकायचं आपलं दह्याचं मिश्रण तयार केलेलं आणि ते पण आपण छान फ्राय करून घेणार आहोत। तर ही भाजी करताना मला एक गाणं आठवलं, सीधी सी बात में मिर्ची मसाला, कह के रहेगा कहने वाला, दिल का हाल सुने दिल वाला, असंच काहीतरी ते गाणं आहे। तरी ते बघा फ्राय झालाय मसाला, आपण टाकून घेऊ त्यात मिरची आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचंय आणि झाकण ठेवून आपण 5 मिनिटं त्याला वाफून घ्यायचंय आणि छान मिक्स करून घ्यायचंय। हे बघा अशा प्रकारे आपली मस्त मिरचीची भाजी तयार झाली। थोडीशी कोथिंबीर पण टाकून घ्यायची वरतून आणि ही भाजी ना खायला खूपच छान लागते। मिरचीपेक्षा तर मसालाच खूप छान लागतो याचा। भाकरी सोबत किंवा पोळी सोबत तुम्ही खाऊ शकता। चला तर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला